नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो. आपण अंगणवाडी मुख्य सेविका जो काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे म्हणजे त्यामध्ये मुख्य सेवा, एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे, त्यानंतर संगणक, पोषण अभियान, त्याअंतर्गत पोषण आहार येतो. या सर्व संदर्भात व्हिडिओ तुम्हाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे अख्खं तांत्रिक संदर्भाचा कोर्स आहे तो तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. अभ्यास कसा करावा या संदर्भात PDF देखील अवेलेबल करून दिलेली आहे. हे पुस्तक तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला ते व्हिडिओ आणि सोबत उपलब्ध करून देण्यात टाइम टेबल ते समजणार नाही. तर सर्वांनी हे पुस्तक विकत घ्यावे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक उपलब्ध करून देत आहे. सोबत जो काही पोर्शन आहे किती मार्काचा, 20 प्रश्न आणि 40 मार्काचा इथं चुकलेला आहे. तर त्यासाठी हे पुस्तक घ्यायचे आहे. जे की हा अथांग महासागर आहे. तुम्हाला आधी पॅटर्न समजला पाहिजे आणि पॅटर्न इथूनच समजेल. त्यासाठी हे पुस्तक तुम्ही घेणं आवश्यक आहे. तर चला, आजचा व्हिडिओ जो असेल तो आपल्याला महिला व बालिका संदर्भात जे कायदे आहेत त्या संदर्भातला तो व्हिडिओ असेल. कायदे संदर्भात 3 किंवा 4 व्हिडिओ किंवा 5 व्हिडिओ होतील. तर त्या अनुषंगाने आपण किती व्हिडिओ होतात ते पाहूया. सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये महिला व बालिका संदर्भात कोणते कायदे आहेत त्याच्या अनुषंगाने एकदा तक्ता बनवलेला आहे. ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. बहुतेकदा प्रश्न विचारला जातो की हा डॅश डॅश कायदा कोणत्या वर्षाचा आहे. तर त्या अनुषंगाने वर्ष लक्षात ठेवा. काही वेळेस सुधारणा देखील विचारण्यात आलेले आहे तर ते देखील लक्षात ठेवा. तर आता मी फक्त वाचतो आणि त्याचं वर्ष इयर लक्षात ठेवा. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा हा 1956 साली असून सुधारणा 1980 साली झाली. हुंडा प्रतिबंधक कायदा इंग्रजीमध्ये डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 आहे. मातृत्व लाभ कायदा 1961 आहे. त्यामध्ये बऱ्याच सुधारणा देखील झालेल्या आहेत. म्हणजे 20 आठवड्याच्या अगोदर गर्भधारणा करता येत होती अगोदर, आता 24 आठवड्यापर्यंत करता येते. परंतु म्हणजे ते डॉक्टरची परवानगी घेणं हे ते या संदर्भात आपण डिटेल माहिती घेणार आहोत. पण तुम्हाला एक ओव्हरऑल माहिती सांगितली. महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा हा कायदा 1986चा आहे. त्यानंतर इंग्रजी देखील नाव वाचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006चा. वैद्यकीय गर्भपात कायदा मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट MTPA ॲक्ट 1971, त्यात देखील सुधारणा झालेली आहे. गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा अर्थात द प्री कन्सेप्शन अँड प्रीनटाल डायग्नोस्टिक टेक्निक्स प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ॲक्ट PC अँड PNDT ॲक्ट 1994चा. ओके, यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, यावर आलेला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण यावर देखील आलेला आहे, 2005 सालचा आहे. द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स ॲक्ट. आता हे वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कार्यस्थळी महिलांचे लैंगिक छळ थोपवणूक प्रतिबंध निवारण कायदा सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 या वर्षाचा आहे. राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण कोणत्या वर्षाचा आहे? 2001. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान 8 मार्च 2010. राष्ट्रीय महिला आयोग स्थापना 31 जानेवारी 1991. अधिनियम 1990. बालकांच्या शिक्षणाचा हक्क कायदा RTE ॲक्ट, मी तुम्हाला ते वाचून दाखवेल किंवा माहिती सांगणारच आहे, 2009चा आहे. लागू 1 एप्रिल 2010 पासून. हे असे काही महत्त्वाचे कायदे आहेत ते ह्या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये आपण एक कायदा घेणार आहोत. व्हिडिओ हा आपला 10 मिनिटाच्या आजचा असतील, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. या व्हिडिओमध्ये केवळ आपण PC अँड PNDT ॲक्ट या संदर्भात पाहणार आहोत, जो किती हा डिटेल आहे आपल्याला आणि पाहणं गरजेचं आहे. गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा 1994. तर हा महत्त्वाचा काय आहे, हा महिला आणि बालक या दोघांशी संबंधित आहे. त्यामुळे डिटेल वाचणं गरजेचं आहे आणि यावर खूप वेळेस प्रश्न येऊन गेले आहेत. याच परीक्षेला नाही तर अन्य कोणत्याही महिला व बालविकास मार्फत जे परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये विस्तारित रूप बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. द प्री कन्सेप्शन अँड प्रीनटाल डायग्नोस्टिक टेक्निक्स प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन ॲक्ट 1994. उद्दिष्ट लिंग निवड रोखणे व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा गैरवापर टाळणे. जन्मपूर्व लिंग तपासणीस आळा घालून स्त्री भ्रूणहत्या रोखणे. कायदा 1994. कायद्याची अंमलबजावणी कायदा लागू 1 जानेवारी 1996. कायद्यात सुधारणा 2003 साली झाली. 14 फेब्रुवारी 2003 पासून ते कार्यान्वित झालेलं आहे. कायद्याची पार्श्वभूमी पाहूया. IPC 1860 भारतीय दंड संहिता गर्भपात व तत्सम गुन्ह्याविरुद्ध शिक्षेची तरतूद आहे. परंतु आता IPC 1860चं नामकरण देखील बदलण्यात आलेलं आहे. भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता असं काहीतरी झालेलं आहे. 3 कायदे होते, त्याचं नाव बदललेलं आहे. हे तुम्ही स्टार करून किंवा लक्ष देऊन ते नोट्स त्याबद्दल मी सांगेल तुम्हाला काय झालेलं आहे. पूर्ण नोट्स आहेत आपल्याकडे, सध्या लक्षात राहू द्या. 1978
सरकारी दवाखान्यामध्ये गर्भलिंग परीक्षणाचा गैरवापर टाळण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आणि 1988 महाराष्ट्र सरकारने 1988 साली महाराष्ट्र जन्मपूर्व निदान तंत्रे नियमन कायदा 1988 पारित केला. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे या नोट्समध्ये, गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झालेले बनले त्यावेळेस. आणि यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. त्यानंतर 1994 सालच्या कायद्याचे नाव गर्भजल व गर्भलिंग निदान तंत्र नियमन व गैरवापर प्रतिबंध कायदा 1994 असा करण्यात आला. त्यानंतर 2003 मध्ये सुधारणा करून कायद्याचे नवीन नाव काय झालं ते पहा. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा असे करण्यात आले. आता यासाठी डॉक्टर सांबू जॉर्ज महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडल मासूम इनिशियल म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे, आणि सेहतचं विस्तारित रूप सेंटर फॉर इन्क्वायरी इंटू हेल्थ अँड अलाइड थिम्स यांनी 2000 साली जी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना 2003 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. पुढच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गर्भलिंग निवड म्हणजे काय आहे? गर्भलिंग निवड म्हणजे गर्भधारणेच्या किंवा प्रसूतीच्या आधी गर्भाचे लिंग जाणून घेणे आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणे म्हणजे गर्भलिंग निवड होय. गर्भलिंग जाणून घेण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा. स्टार करा, यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याचं उत्तर आलंच पाहिजे. गर्भलिंग निदानाबाबत काही समज किंवा गैरसमज. एखाद्या समाजात मुलींची संख्या कमी आहे किंवा खालावत चाललेली आहे हे कसे ओळखायचे? निसर्गाच्या नियमानुसार 1000 मुलामागे 940 ते 950 जास्त अचूक म्हणजे 952 मुली जन्माला येतात. आपल्या भागात 1000 मुलामागे प्रत्यक्षात किती मुली जन्म घेतात हे आपण शोधले तर आपल्याला जन्माच्या वेळेचे लिंग गुणोत्तर सेक्स रेशिओ ॲट बर्थ, तुम्ही बऱ्याच वेळेस वाचता की लिंग गुणोत्तर किती आहे. आता लिंग गुणोत्तर ठरवत असताना लहान मुलांचं देखील ठरवत असतात आणि एकूण सगळ्यांचा मिळून एक सेक्स रेशिओ ठरलेला असतो, मिळू शकेल. 0 ते 6 वयोगटासाठी 1000 मुलामागे मुलींची संख्या घेतल्यास आपल्याला बाल लिंग गुणोत्तर चाइल्ड सेक्स रेशिओ मिळतो. बघा लक्षात ठेवा, एक वयोगट 0 ते 6 वयोगट आणि किती मुलामागे घेतलं जातं तर 1000. बरोबर, लक्षात ठेवा किती मुलामागे चाइल्ड सेक्स रेशिओ ठरवला जातो तर 1000. एखाद्या समाजात गर्भलिंग निवडीचे प्रमाण किती आहे हे आपल्याला जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरावरून अचूकपणे समजते. पुढे आहे जनगणनेवरून देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या पातळीवर 0 ते 6 वयोगटातील गुणोत्तर काय हे समजते तर सॅम्पल सर्वेतून, जे सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वे आहे, जन्मावेळेचे लिंग गुणोत्तर आपल्याला समजते. दोघातील फरक लक्षात घ्या. जनगणनेवरून देशाच्या, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या पातळीवर 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर ठरत समजतं, गुणोत्तर काय आहे हे समजतं. आणि सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेतून जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर समजतं, म्हणजे कारण आकडेवारी ते घेतात हॉस्पिटलमधून. त्यामुळं गर्भलिंग निवड कायद्याने गुन्हा आहे का? हो आहेच. 1994च्या गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र गर्भलिंग निदान प्रतिबंध या कायद्यानुसार गर्भलिंग निवड हा गुन्हा आहे. सोनोग्राफी सारख्या तंत्राचा वापर गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. पण गर्भपाताला कायद्याने मंजुरी आहे ना? तर आता गर्भपाताला कायद्याने मंजुरी आहे. त्यासाठी काय माहिती आहे का, 1972चा कायदा वैद्यकीय गर्भपात कायदा विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास मंजुरी देतो, परंतु हा कायदा गर्भलिंग निवड करून नंतर केलेल्या गर्भपाताला परवानगी देत नाही. MTP ॲक्ट 1972 मध्ये या संदर्भात आपण सविस्तर माहिती देणार आहोत आणि ते पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्राबद्दल स्थिती काय आहे ते पाहूया. गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हे स्टार करा, लक्षात ठेवा, चुकणार नाही. महाराष्ट्र सरकारने जन्मपूर्व निदान तंत्र नियमन कायदा 1988 साली पारित केलेला आहे. नंतर हा 1994ला आला, लक्षात घ्या किती आपण फॉरवर्ड आहोत. त्या या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गर्भवती महिला ही निर्दोष असल्याचे मानले जाईल. या कायद्याखाली सदर गर्भवती महिला निर्दोष आहे असे गृहीत धरलं जातं. म्हणजे काय म्हणतात त्याला, गर्भलिंग निदान करताना गर्भवती महिलेला दोषी आढळत नाही, त्याला गुन्हेगार समजलं जात नाही. कोणत्याही परिस्थितीत गर्भलिंग निदान करणाऱ्या स्त्रीला आरोपी केले जाणार नाही, हे लक्षात ठेवा. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची रचना. या कायद्याअंतर्गत समुचित अधिकारी आणि सल्लागार समिती यांच्या विषयीचे नियम घालून देण्यात आलेले आहेत. सरकारी गॅझेटमध्ये त्याची प्रसिद्धी करून एक किंवा अनेक समुचित प्राधिकारी नेमण्याची सरकारची जबाबदारी आहे.
बघा, महाराष्ट्र या कायद्याच्या अंमलबजावणीस नेमण्यात आलेले कोणते अधिकारी आहेत? समुचित अधिकारी म्हणजे योग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक, महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी. सल्लागार समिती बैठक दर 2 महिन्यांनी होणे बंधनकारक आहे. सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार समुचित अधिकाऱ्यांनी म्हणजे ही वरील अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. सल्लागार समितीच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्याच्या केंद्राची तपासणी यंत्रणा उभी करायची असते. म्हणजे ऑब्झर्वेशन वगैरे करणं हे अधिकाऱ्याचं कामच आहे. तक्रार कोणाजवळ दाखल केली जाऊ शकते? राज्य सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पातळीवर जिल्हा किंवा उपजिल्हा पातळीवरील समुचित अधिकारी तक्रार दाखल करता येते. राज्य स्तरावर हेल्पलाईन क्रमांक हा दिलेला आहे 180023344475 आणि याच्यासाठी संकेतस्थळ आहे www.amchimulgi.gov.in. यावर प्रश्न आलेला आहे म्हणून मी हे घेतलेला आहे, विनाकारण घेतलेला नाही. ओके, हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल घ्यावंच लागेल. ठीक आहे, हे पण घ्यायचं आहे. 20 प्रश्न 40 मार्कासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे टेस्ट सिरीजबद्दल सांगायचे आहे. 49 रुपयाची फीस आहे आता सध्याच्या कंडिशनला. जे व्हिडिओ कोर्समध्ये बघत आहेत त्यांच्यासाठी सॉरी, कारण मला यूट्यूबवर हे अपलोड करायचं आहे, फ्रीमध्येच द्यायचं आहे. परंतु कोर्स काही आपल्याला फ्रीमध्ये द्यायचा नाही आहे. बघा, एवढ्या टेस्ट आहेत आणि हे अपलोडिंग चालू आहे ते तुम्हाला माहीतच आहे. पुढे संगणक वर देखील देणार आहे. सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी येत आहे. हे टर्निंग पॉईंट्स ॲपवर आहे. काही अडचण आलं तर 89 वरती मला संपर्क करा. हा माझा नंबर आहे. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.